10 कोंबड्यापासून 10,000 कोंबड्या करायचा प्लॅन आहे या दादांचा। तर रामकृष्णारी मंडळी, आज आपल्याला आले होते आपले सबस्क्रायबर भेटायला। सकाळी सकाळी झालं असं की गौरीला बघितलं, पण शेळ्याला आज काय धुमाकूळ सुचली होती काय माहिती, बो सगळी गावनच पाडून घेतली। त्याच्यानंतर म्हणलं आता सीआरडी झालेले कोंबड्याला बघाव, कोंबड्या एकदम निवांत होत्या बरं का। औषध पाजायला त्यांना बाहेर सोडायचं होतं मला, ते बघा आता बोकड्या सगळे त्यांचे दाणे खाऊन घ्यायलाच आत घुसला होता। त्याच्यानंतर आपलं जे बदकाचं एक पिल्लू राहिलेलं आहे ना, ते म्हणलं राजहंस मध्ये सोडून बघू गड्या काय होतंय काय नाही। ते पण मस्त खेळायला लागलं बाबा त्या राजहंस सोबत। तेच करत होतो मी, तर तेवढ्यात आपल्याला भेटायला आपले एक सबस्क्रायबर दादा आले होते। त्यांना घर शोधत नव्हतं आपलं भाऊ, जसं बस त्यांनी शोधलं, आले, मस्त आम्ही बोललो। त्यांचा प्लॅन असा आहे की बाबा त्यांना करायच्या 10 गावरान कोंबड्यापासून 10,000 गावरान कोंबड्या। आता दादांचा प्लॅन ऐकून मीच हैराण झालो की बाबा 10,000 कोंबड्या दादा कसेच पाळणार आहे, पण दादांचा प्लॅन एक नंबर आहे। मुरली बाबा पण आले होते भेटायला। मुरली बाबा म्हणले बाबा चल लवकर घरी जायचंय, मला उशीर झालाय। मग बाबाला सोडायला घरी गेलो होतो। बाबा म्हणले जाय गौरीला आणि शेळ्यांना आहे ना थोडं खायला घेऊन जाय। बाबांनी कळळ टाकलेलं आहे, तेच घेऊन निघालोच होतो मी, तर तेवढ्यात मला बंटीचा छोटा भाऊ दिसला। मग काय भाऊ बसलो त्या सोबतच का बोलत। बघा आता यो बंटी वाणीच दिसतो भाऊ। बंटी जी लहानपणी होती ना सेम अशीच, तोंडाला जे पांढरं आहे ना सेम बंटीला सुद्धा तोंडाला पांढरच आहे। मग घरी आलो बाबाचं माझं चाललं होतं की बाबा ह्यावेळेस जरा जास्तच ऊन दिसतंय बरं का। आपल्याला पहिलं गौरीला शेळ्याला राजहंसला कोंबड्यांना सावली करावं लागणार आहे, कारण की आपले शेड आहे सगळं, शेड मध्ये सावलीच नाहीये। लवकरच असं सावलीसाठी काहीतरी भन्नाट असं करू आपण, माझ्या डोक्यात आहे ते। तुम्हाला एक सरप्राईज आहे, ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा।